निगडीमध्ये आले होते गुन्हा दाखल करण्यासाठी, त्याच्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। प्रथम निगडी पोलीस स्टेशनचा आभारी मानतो की जे काल घटना घडली त्याच्यात दक्षता घालून पॉस्को अॅट्रॉसिटी आणि कायद्याअंतर्गत गुन्हेगार जो आहे त्याला अटक करण्यात आले व जे माळी साहेब आहेत त्यांच्या जवळ 5 ते 6 महिन्यात त्यांनी अशा 6 ते 7 केसमध्ये आरोपी अटक केलेले आहेत आणि चांगला कायद्याचा आता इथं जरा वचक बसत आहे। वंचित बहुजन युवक आघाडी, वंचित बहुजन आघाडी यांच्या माध्यमातून बी आम्ही आता वस्तीमध्ये जाऊन जनजागृती करू या विषयावर। जनजागृती होणं खूप गरजेचं आहे। एकंदर या केसमध्ये पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य केले का, आपल्याला काही यासाठी चक्र मारावं? नाही, 100% पोलिसांचं योगदान आहे, त्यासाठी पहिल्यांदा त्यांचा आपण आभार मानलेला आहे। योग्य ती कारवाई आणि योग्य दिशेने चालू आहे। निगडी पोलीस स्टेशनचे सिनियर पीआय माळी साहेब या ठिकाणी आले, जे अशी इथले पीडित जे आहेत ज्याच्या आधी त्यांना कधी न्याय मिळाला नाही। या आधी बी अशा काही घटना इथे झाल्या पण त्या उघडकीस आल्या नाही। ज्यावेळेस माळी साहेब इथं आले त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये अशा गोष्टींना त्यांच्या हातून न्याय मिळाला। खरंच त्यांचं माळी साहेबाचं आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो व इथून पुढे बी त्यांनी आमच्या वंचित बहुजन युवक आघाडीच्या माध्यमातून पण त्यांना वेळोवेळी अशा काही प्रकरण होत असेल त्यांना आम्ही त्यांच्या कानावर टाकून अशा प्रकरणाला आळा घालण्याचा प्रयत्न वंचित बहुजन युवक आघाडी इथून पुढे नक्की करेल।